प्रेज द लॉर्ड. आजच्या अध्ययनासाठी सर्वजण या ठिकाणी आल्याबद्दल मी तुमचे आभारी आहे. अध्ययनासाठी मी आज स्तोत्र 38 घेतलेला आहे. द प्रेयर ऑफ ए सफरिंग मॅन. द प्रेयर ऑफ ए सफरिंग मॅन. जेव्हा पण आपण कुठल्या संकटातून जातो तेव्हा आपण प्रार्थना करतो. आणि जी व्यक्ती नॉर्मली प्रार्थना करते, पण जेव्हा पुष्कळ कष्टातून जी व्यक्ती जात आहे ती व्यक्ती प्रार्थनेमध्ये आपला वेळ देते. मी एक व्हिडिओ पाहत होती यूट्यूब चॅनलवर. चॅनलचं नाव आहे टिफनी थिंग्स. त्या मुलीला कॅन्सर झालेला आहे आणि तिचे जे केस आहे ते गळणं चालू झालेलं आहे आणि कंगव्यामध्ये तिचे जवळपास बंचच्या बंच केस खाली पडत आहे आणि ती खूप शॉक झाली. मागील 2 दिवसामध्ये खूप केस तिचे पडत होते आणि खूप सफरिंगमध्ये ती आहे. आणि आज ती म्हटली की आज मी चर्चमध्ये जाणार आहे, मला तिथे जाऊन विसावा घ्यायचा आहे, मला तिथे जाऊन प्रार्थना करायची आहे. तर जेव्हा आपण कुठल्याही सफरिंगमध्ये आहोत तर आपण प्रार्थना निश्चितच करायला पाहिजे. ओ लॉर्ड, डोंट पनिश मी इन युअर अँगर. यू हॅव वुंडेड मी विथ युअर ॲरोज. यू हॅव स्ट्रक मी डाऊन. परमेश्वर बांधतो आणि परमेश्वर पाडतो. आज दुपारी मी एक व्हिडिओ बघत होती. तिथे एका ख्रिस्ती सेविकेने खूप सुंदर रीतीने प्रचार केला आणि ती म्हटली की परमेश्वर आपल्या बिझनेसला आशीर्वाद देतो, परमेश्वर आपल्या घरातल्या लोकांना आशीर्वाद देतो आणि मग ऑल ऑफ सडन आपला बिझनेस कोसळतो, परिवारामध्ये आपल्या नाराजगी निर्माण होते, भांडणं निर्माण होतात. याचं कारण काय आहे? याचं कारण म्हणजे जेव्हा परमेश्वर आपल्याला ब्लेस करतो तेव्हा आपण गर्विष्ठ होतो आणि त्यामुळे परमेश्वर आपल्याला खाली पाडतो. तर या वचनामध्ये असं म्हटलेलं आहे की तू मला खाली पाडलेलं आहे आणि तू माझ्यावर बाण फेकलेला आहे आणि मी जखमी झालेलो आहे आणि तू माझ्यावर भडकलेला आहे. तुझा जो राग आहे तो माझ्या जीवनावर आला आहे. आणि हे खरं आहे, परमेश्वराचा राग आपल्या जीवनावर पडू शकतो. म्हणून जेव्हा परमेश्वर आपल्याला ब्लेस करतो, चांगल्या चांगल्या गोष्टी देऊन आणि आपली प्रगती करतो, आपल्याला एक उच्च असं स्थान जेव्हा परमेश्वर आपल्याला देतो तेव्हा आपल्याला गर्व अजिबात करायचं नाही आहे. तेव्हा आपल्याला घमंड अजिबात करायचं नाही आहे आणि आपल्याला प्राऊड फीलिंग परमेश्वरामध्ये करायचं आहे. परमेश्वराच्या नावाला आपल्याला उंचवायचं आहे, आपल्या स्वतःला नाही. आणि जेव्हा आपलं हृदय परमेश्वर कॉन्क्रीट झालेलं बघेल तेव्हा परमेश्वर आपल्यावर प्रसन्न राहणार आहे. बिकॉज ऑफ युअर अँगर आय एम इन ग्रेट पेन. माय होल बॉडी इज डिसीज्ड बिकॉज ऑफ माय सिन्स. आपण सर्वात जास्त दुःखी केव्हा होतो? जेव्हा परमेश्वराचा क्रोध आपल्यावर पडतो. जेव्हा परमेश्वराचा क्रोध आपल्यावर पडतो तेव्हा आपण आतून स्वतःला खूप दुःखी असं समजून घेतो. कारण परमेश्वराचा जो क्रोध आहे तो क्रोध जगिक क्रोध नाही आहे, तो सर्व प्रतापी देवाचा क्रोध आपल्यावर आहे. आणि त्या क्रोधामुळे माझं जे शरीर आहे ते साथ देत नाही आहे, कारण माझ्या पापांमुळे मी ते झेलू शकत नाही.
परमेश्वराचा जो क्रोध आहे माझ्या पापामुळे मी झेलू शकत नाही. आणि इथे म्हटलेलं आहे की आय एम ड्रॉनिंग इन द फ्लड ऑफ माय सिन्स, दे आर बर्डन टू हेवी टू बेअर. कधी कधी असं वाटतं की परमेश्वर जी शिक्षा देत आहे, परमेश्वर जे पण काही आपल्या जीवनामध्ये करत आहे ते खूप वेदनादायक आहे. आणि असं वाटतं की आपण त्या दुःखामध्ये, त्या पापाच्या दुःखामध्ये वाहून जात आहोत. आणि आपल्यावर एक हेवी बर्डन असं आलेलं आहे. कुणावर कर्ज झालेले आहेत, कुणाच्या घरामध्ये खूप कठीण असा प्रश्न निर्माण झालेला आहे. आणि आपलं जे बर्डन आहे ते खूप भारी आणि हेवी झालेलं आहे. आणि म्हणून सामिस्ट म्हणतो की त्याची परिस्थिती आता चांगली नाही आहे, म्हणून तो प्रार्थना करत आहे. परमेश्वर तुम्हाला आज इंडिकेशन देत आहे की तुम्हाला प्रार्थना करायची आहे. बिकॉज आय हॅव बीन फुलिश, माय सोर्स स्टिंग्स अँड रॉट. माय सोर्स स्टिंग्स अँड रॉट. I am bowed down, I am crushed, I mourn all day long. सामीस जो आहे तो खूप दुःखी अशा स्टेजमध्ये आहे. तो मौन करत आहे, तो आक्रोश करत आहे, तो दिवसभर रडत आहे आणि तो परमेश्वराची आठवण करत आहे की परमेश्वराने त्याच्यावर कृपादृष्टी करावी. प्रियजन हो, आपण प्रार्थना करायला थांबवायला नाही पाहिजे. जर परमेश्वर उत्तर देत नाही तर आपण प्रार्थना करत नाही. आपल्याला निरंतर प्रार्थना करायची आहे आणि परमेश्वर आपली दात नक्की घेणार आहे. आय एम बर्निंग विथ फीवर अँड आय एम नियर डेथ. त्याला इतकं दुःख झालेलं आहे की त्याला असं वाटत आहे की आता जीवन त्याच्यासाठी नाही आहे. त्याचं आयुष्य संपत आलेलं आहे आणि तो मृत्यूजवळ आलेला आहे. आपल्या जीवनामध्ये असे बरेचदा प्रसंग येतात जेव्हा आपल्याला असं फील होतं जसं सामिस्टला फील झालेलं आहे. आणि इथे म्हटलेलं आहे आय एम worn out and crushed. My heart is troubled and I groan with pain. खूप दुःख या सामिस्टनी इथे व्यक्त केलेलं आहे. O Lord, you know what I long for. You hear all my groans. My heart is pounding, my strength is gone, and my eyes have lost their brightness. My friends and neighbors will not come near me because of my sores. Even my family keeps away from me. किती दुर्दशा याची झालेली आहे आणि त्याला वाटतं की आता सगळ्या लोकांनी त्याला दूर केलेलं आहे. पण परमेश्वर तुम्हाला कधीच दूर करणार नाही. परमेश्वर तुम्हाला आरोग्य प्रदान करेल. परमेश्वर तुम्हाला उंच करणार आहे. आमेन. आणि इथे म्हटलं गेलेलं आहे इथे म्हटलं गेलं आहे 12व्या अध्यायामध्ये की दोज हू वॉन्ट टू किल मी ले ट्रॅप्स फॉर मी अँड दोज हू वॉन्ट टू हर्ट मी थ्रेटन टू ruin me. They never stop plotting against me. I am like a deaf man and cannot hear, like a dumb man and cannot speak. I am like a man who does not answer because he cannot hear. But I trust in the Lord, O God, and you, O Lord my God, will answer me. Don't let my enemies gloat over my distress. Don't let them boast about my downfall. I am about to fall and am in constant pain. I confess my sins, they will fill me with anxiety. My enemies are healthy and strong. There are many who hate me for no reason.
Those who pay back evil for good are against me because I try to do right. तर परमेश्वर तुमची दाद घेणार आहे. परमेश्वराला माहीत आहे की जे पण तुम्ही काही केलेलं आहे ते बरोबर केलेलं आहे, पण तुम्हाला जस्टिस मिळाला नाही आहे. परमेश्वर तुम्हाला जस्टिस निश्चितच प्राप्त करून देणार आहे. फक्त तुम्हाला काय करायचं आहे की त्याच्या आज्ञा पाळायच्या आहे. आणि जेव्हा आपण परमेश्वराच्या आज्ञा पाळतो आणि त्याच्या वचनांमध्ये राहतो, तर आपल्या जीवनावर अरिष्ट येणार नाहीत. परमेश्वर आपल्याशी सतोदित राहणार आहे. गॉड ब्लेस यू.